कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं? ऐका ना। काय असं? हा बर बर। बापू चला येते मी। हॅपी मदर्स डे मा। तुला जगातील सगळ्यात बेस्ट माईस। अरे अमोल, रडत नाही, तिला आनंद झालाय। मा मी तुला रात्री गिफ्ट आणले। हो हा मग मी लवकर येईल घरी। हो ताई तुम्ही आता अमोलला वेळ दिला पाहिजे। त्याचं काय आहे ना, पोरग रात्री तुमची वाट बघून झोपी गेला बघा। नाही मा, आता मी मोठा झालोय। बघा पोरग स्वतः म्हणते। नाही ग मम्मा, मी खरंच मोठा झालोय ग। अरे तू 7 वर्षांचा आहेस। पप्पूंला विचार, पप्पूंशी खेळत असतो मी। बघा बोलायला एक ऐकत नाही। अहो तुम्ही बोला की जरा। अगं मोना, कळलं की तिला, आणि तिला जसं जमल तशी सुट्टी काढतीच किती। हो ते माहितीये मला, पण आता त्याच्यानुसार काम केलं पाहिजे ना। मोना अगं कलेक्टर आहे ती, आणि आपल्याला कलेक्टरचं स्पेलिंग लिहायला लावलं ना तरी गडबड होईल। अगं लोकांसाठी काम करते ती, त्यांना सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून धडपड करते माझी लेक। पेपर वाचला का? हा काय माहितीये का, पुण्याच्या कलेक्टरनं लावला कामाचा तडाखा। नवले ब्रिज पासून केली सुरुवात। लहान लेकरांना कळतं पण तुम्हाला कळत नाही राव। हो मा। मा हे बघ, तुझा फोटो आलाय पेपर मध्ये। छोटे साहेब, तुमची माँ लय भारी काम करती, हळूहळू कळेल तुम्हाला पण। मग बेस्ट मा, डोंट वरी मा। बघा प्या, छोटे साहेब म्हणले की नाही, आता तू तुझं काम बिनघोर कर, बिनधास्त जा। हो बरं चला, मला खरंच खूप उशीर होतोय, मी निघते आता। मा लवकर ये। हो मी लवकरच येणार आहे, मलाच उत्सुकता लागली हा काय गिफ्ट आणेल याची। चला येते हा? बापू येते। हो. दिव्या, मोना बाय। आर्या भाऊजी तुम्ही पण घ्या नाश्ता करून। राहू दे वहिनी, नंतर घेतो। वहिनी अहो तुमच्या हातच्या नाश्त्याची एवढी सवय झाली ना की घरी जावंसच वाटत नाही बघा। चांगलंय की मग राहतेच। घरच्यांना पण इकडेच बोलव। हा सर, ही चांगली आयडिया आहे बघा। अगं आर्या, आता तू आमच्या घरचीच झालीयस। हे अगदी खरंय, पण हे सगळं तुम्हा लोकांना वाटतं, अर्जुनला असं वाटतं का? मला बिलकुल असं काय वाटत नाही। अगं तू येतेस, चिडवतेस म्हणून अर्जुन हसतोय तरी जरा, नाही तर गेल्या कित्येक वर्षात त्याचा चेहरा असा झालाय त्याच्या शर्ट सारखा, कडक किस्त्री। हे अगदी बरोबर बोललात हा तुम्ही। कडक चेहऱ्याचे कडक पोलीस ऑफिसर अर्जुन वर्षा विनायक कदम। बस झाला आता। अर्जा जरा हसत जा की रे, हसत खेळत राहा माणसानं, जरा मजा करत जा। हा ना, म्हणजे आधीचा अर्जुन असता ना तर आपल्या सगळ्यांच्या प्रश्नांना 4-4 उत्तर दिली असती आणि खळखळून हसला असता। आताही हसतो की तो, पण आपल्या समोर नाही, तिथे समर कॅम्प मधल्या मुलांसोबत हसतो।
हे काय आणलंय तुम्ही सगळं? बाबा, समर कॅम्प मध्ये मुलांना चित्र काढायला लावणार आहे अर्जुन. अरे वा, मस्तच की. अर्जुन, दुसऱ्यांच्या मुलांसाठी एवढं करण्यापेक्षा अमोलला शोध ना. आपण आली आहे ना इकडं. हो, पण अमोल नाही आला इकडं. तो तिकडेच आहे, उत्तराखंडला. आणि अजून एक, प्रत्येक वेळी घरात लहान मुलांचा विषय निघाला की तो अमोल बरोबर जोडलाच पाहिजे का? असं नाही आहे. नाही मग असं आहे. निघतो मी. नाश्ता तर करून जा. नाही नको, मला तिकडे जाऊन तयारी करायची. तू येतेस का? तुला अजून 2 प्लेट पोहे खायचे? नाही नाही, आलीच. अगं अरे चहा. नाही नाही, तिकडेच घेईन मी. झाल. काय हो, तुम्हाला कुणी आत्ता हा विषय काढायला सांगितलेला? अगं मला राहावलंच नाही तर आज. विनायका काय बघ, अपर्णा खुश आहे, तिचं काम करते ती. आणि अर्जुनचं काय, स्वतःच्या मुलाला भेटता येत नाही म्हणून समर कॅम्प घेतो. पण पुढचं काय, आयुष्यभर काय समर कॅम्पच घेत राहणार आहे का? खरं आहे स्वप्नीलचं. आपण ना अर्जुनला लग्न किंवा अमोलला शोधून त्याच्यासोबत राहण्याचं काहीतरी करायलाच पाहिजे. आपण ना सगळे मिळून त्याला काहीतरी निर्णय घ्यायलाच लावू. मोना, जरा चहा करतीस का? चहा आता नकोय मला. अगं तुला नाही, आम्हाला तरी कर. आता हे सगळं सोडून मी लगेच चहा करू का? राहून दे बाय, माझं मीच करतो. दीपू, चहाचं राहू दे. मी काय म्हणतोय, जरा इकडे. का बापू, काय झालं? अरे तुझ्याशी जरा बोलायचं होतं. विनायकराव, अर्जुन कुठे आहेत जरा माहिती काढशील का? म्हणजे कुठे आहेत, कसे आहेत? आपण बापू, तुम्ही कशाला वाढवताय? आणि वंशांना कळलं तर काय वाटेल त्यांना? अगं, तिला काय वाटायचंय? बाप आहे मी तिचा. तिच्यासाठी चांगलं काय वाईट काय चांगलं कळतं मला. नाही बापू, मला असं वाटतंय की मोनाचं पण बरोबर आहे. नाही म्हणजे दीदीला कळलं तर ती भडकल अजून. अरे मला कळत नाही का? मग दीदीला डायरेक्ट सांगितलं नसतं का मी? तिनं नसतं का शोधलं? हे बघा बापू, या बघ दीप्या, मला असं वाटतंय पोराला आईचं प्रेम मिळतंय, बापाचं प्रेम मिळायला पाहिजे असं वाटतं मला. आणि आप्पी जर त्याच्यासाठी काय करणार नसेल तर मला वाटतं मी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून म्हणलं दीप्या तुला की तू माहिती काढशील का? बापू, तुम्ही उगाच कशाला खपल्या काढताय? ते भेटले तरी त्यांची भांडणं झालीच ना. अगं म्हणूनच म्हणतोय मी मोना. तसं काय असतं ना तर त्या दिवशी ते एकमेकांना भेटले, जुजबी बोलले आणि निघून गेले असते. म्हणजे अर्थी ते भांडले, त्या अर्थी त्यांच्यातला मुद्दा अजून काय सुटलेला दिसत नाही. बापू, म्हणजे तुम्ही असं म्हणताय की त्या 7 वर्ष आता भेटले नाहीत आणि भेटले तर भांडले, हे चांगलंच झालंय? मोना, हे बघ, तुला नाही कळायचं मी किती पण सांगितलं तर. तू जरा शांत राहा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.